हरिओम. मी डॉक्टर सुकांती विराज सुभाष वाळिंजकर. माझं बोरिवली उपासना केंद्र आहे आणि मी डॉक्टर आहे, गायनेकोलॉजिस्ट. कन्सल्टिंग कांदिवली वेस्टला आहे. आणि माझा पहिला प्रवास बापूंकडे सुरुवात झाला 2004मध्ये. 2004मध्ये मी एका मैत्रिणीकडे डॉक्टर रेखा पाटकर यांच्या क्लिनिकमध्ये गेले असता तिकडे आई बापू दादांचा फोटो पाहिला आणि मी त्यांना सहज हरिओम बोलले. तर त्यांना खूप आनंद झाला. अगं तू हरिओम कशी काय बोललीस, तू येतेस का इकडे? म्हटलं नाही, मी येत नाही, पण हे फोटो पाहिलेत मी आणि तुम्ही जे इथे हे फोटो लावतात ते हरिओम बोलतात एवढं मला माहिती आहे. तर म्हणले नाही, तू मग असं कर, तू प्रवचनात ये एकदा, तुला कळेल, प्रवचन आवडेल तुला. म्हटलं ठीक आहे, मी मिस्टरांकडे बोलते आणि येते तुमच्याकडे. ते एवढ्या आनंदित होत्या की मला वाटलं की ही योग्यच जागा असेल. आणि माझी उत्सुकता जास्तच वाढली की काय असेल या प्रवचनात एवढं, ज्या ह्या एवढ्या आनंदित आहेत तिथे मला बोलवण्यासाठी. आम्ही दोघंही तिकडे गेलो प्रवचनामध्ये आणि आम्हाला प्रवचन खूप आवडलं. दर्शनाच्या वेळेला जेव्हा मी रांगेत उभे होतो तर बापूने इशाऱ्यानेच मला सांगितलं, इतकी वर्ष कुठे होतीस, असं मला जाणवलं. बापू असं विचारतात असं, आणि मला खूप आनंद झाला. घरी आल्यावर आम्हाला खूप खुशी झाली. दोघांनीही विचार केला की आपण आता रेग्युलर प्रवचनात जायला पाहिजे आणि तेव्हापासून आम्ही प्रवचनामध्ये बापूंच्या जातो. पण त्याच्यानंतर बापूंकडे गेल्यानंतर सद्गुरू काय असतं हे आम्हाला लक्षात आलं. आम्ही डॉक्टर सायन्स स्टुडंट असल्यामुळे असं सद्गुरू वगैरे असं कशावरती विश्वास ठेवणाऱ्यातले नाही. शिवाय आमचं माहेर पण तसं नाही की कोणाकडे इथे जा तिथे जा असंतलं नाही. कर्म ह्यालाच आम्ही कर्मामध्येच विश्वास ठेवणाऱ्यातले. पण इथे गेल्यानंतर बापूंचं प्रवचन एवढं आवडलं की म्हटलं की इथे आता आपण चालू ठेवायलाच पाहिजे. आणि जसे आम्ही प्रवचनात जायला लागलो मनात सहज काहीतरी प्रश्न उद्भवायचे आणि त्याची उत्तरं बापूंकडून ऐकायला मिळायची. खूप आनंद वाटायचा. आणि असं करता करता जीवनामध्ये सत्य, प्रेम आणि आनंद कधी येऊन गेला हे आम्हालाच कळलं नाही. आम्ही अगदी समाधानाने जगायला लागलो. प्रॉब्लेम्स यायचे छोटे छोटे, पण ते कुठे गायब व्हायचे आम्हाला कळायचंच नाही. प्रत्येक क्षण आनंदाचा वाटायला लागला. सगळं काही व्यवस्थित होत होतं. आणि असे खूप सारे अनुभव आम्हाला बापूंकडे आल्यानंतर येत राहिले की आत्ता काहीतरी म्हणू आणि ते नक्कीच होऊन जाणार असं वाटत होतं आणि व्हायचं पण. प्रॉब्लेम्स, संकट काही सांगून येत नसतात. तर असंच आमच्या जीवनामध्ये एकदा घडलं की माझी मुलगी 12वीमध्ये होती आणि तिने CETसाठी बऱ्याच ठिकाणी फॉर्म्स भरलेले आणि तिला नक्की माहिती होतं CETमध्ये तिला ॲडमिशन मेडिकलला मिळणारच आहे. तिची इच्छा होती डॉक्टर बनायची आणि ते तिला पाहिजे होतं. तर अभ्यास त्याप्रमाणे पण केलेला, तरी तिला ॲडमिशन त्यावर्षी मिळालं नाही. तर ती नाराज झाली आणि एवढी नाराज झाली की ती अभ्यासाचं नाव काढलं की रडायला लागायला लागली. अभ्यासच नाही करायचा, थोडासाच करायचा, मनात आलं तर केलं तर नाही तर नाही. आम्ही विचारलं तर रडायला लागायचं. मग आम्हाला पण जरासं वाटलं की आता काय करायचं हिच्या बाबतीत, ही मेडिकल करेल की नाही, बोलते मेडिकल आणि करेल की नाही. पण आम्ही निश्चिंत होतो की बापू मेडिकल जर नाही तर दुसरं काहीतरी योग्य ते देणारच आहे. त्याबद्दल आम्हाला चिंता नव्हती की ही व्यवस्थित जीवनामध्ये उभी राहणारच आहे, जे काही करेल त्याच्यामध्ये उभी राहणार व्यवस्थित. पण सध्या काय, ही नाखुश राहते, बाकी सगळं व्यवस्थित करते, फक्त अभ्यासाची वेळ आली की करत नाही. तर आम्ही दादांकडे गेलो. दादांकडे गेल्यानंतर दादा बोलले की हिला 16 तास अभ्यास केला तर ही मेडिकलला ॲडमिशन हिला मिळू शकतं. तर घरी आल्यावर सांगितलं. ती तेवढा अभ्यास करतच नव्हती. आम्हाला चिंता की 16 तास अभ्यास जरी नाही केला नाही आणि ॲडमिशन मिळणार नाही तर परत ही नाराज राहणार आहे. कारण लहानपणापासून तिची इच्छा होती. इवन तिचे स्कूलचे एंट्रन्स होते त्यावेळेला तिने इंटरव्ह्यूमध्ये सांगितलेलं की मला डॉक्टरच बनायचं आहे. ती इच्छा जर पुरी नाही झाली तर ही नाराज झाली, नाखुश झाली, जीवनामध्ये सक्सेसफुल नाही झाली तर काय होणार असं आम्हाला वाटायचं. तरी पण बापू आहेत म्हणून काळजी नव्हती वाटायत. तर हिचा अभ्यासाकडचा कल काही एवढा वाटतच नव्हता. तरी पण तिने एक्झाम्स दिल्या. आम्ही सांगत होतो, फॉर्म्स भरत होतो, ते फॉर्म्स भरत होती ती. एक्झाम्स पण जाऊन दिल्या सगळ्या.
तरी एवढी पॉझिटिव्हिटी दाखवत नव्हती की आता मला हे रिझल्ट आल्यानंतर मार्क्स बघायचे आहेत, कुठे लिस्ट लागली आहे का बघायचं आहे, काही करायचीच नाही. त्यामुळे आम्ही तरी लिस्ट बघून काय करणार आहोत. जर तिच्याकडून पॉझिटिव्हिटी येत नाही तर ती याचा अर्थ आम्ही तिला जबरदस्ती तर पाठवू नाही शकत, तर आम्ही गप्प राहायचो आणि आम्ही थोडं नाराज पण राहायचो. एवढ्यात तिच्या वडिलांना त्यांच्या मित्रांनी सांगितलं हिची कुंडली का नाही बघत. आम्ही बापूंकडे गेल्यापासून कुंडली बघायचं पूर्ण बंद केलेलं, तरीसुद्धा ते माझ्या नकळत कधी कुंडली तिची घेऊन गेले मला माहिती नाही. ही कुंडलीसुद्धा तिची मस्कतला आता ते बापू भक्तच आहेत त्यांच्याकडून करून घेतलेले, पण ते कधी घेऊन गेले मला माहिती नाही. आणि आल्यानंतर ते 2-4 दिवस शांत शांत राहायचे. म्हटलं काय झालं, होणार आहे ना, बापू आहेत आपले, जे काय होईल ते चांगलंच होणार आहे. तर मग मला बोलले की हिची कुंडली मी बघून आलो आहे, तू ओरडशील म्हणून तुला सांगितलं नव्हतं आणि हिला शिक्षणाचा योग नाही. म्हटलं असं कसं, नाही शिक्षण तिच्या जीवनातलं संपलं, आता 12वी झाली, आता ही काय शिकणार नाही. म्हटलं असं शक्यच नाही, आपले बापू आहेत, समजा मेडिकल नाही केलं तर दुसरं काहीतरी करेल पण सक्सेसफुल नक्की होणार आहे, असं होणारच नाही. 108% मी तुम्हाला सांगते, कारण बापूंचा हा शब्द असतो, 108% होणारच आहे, चांगलंच होणार आहे. आणि दादा पण भेटल्यानंतर नेहमी सांगतात चांगलंच होणार आहे, नेहमी चांगलंच होणार आहे. तर तसंच आम्ही थोडंसं काळजीत होतो, तरी पण म्हटलं बघू काय होतं ते. माझी बहीण इथे केंद्रामध्ये गणपती रंगवण्यासाठी जायची, तर तिला बोलली अगं तू चांगलं आर्ट करते आहेस, तू गणपती रंगवण्यासाठी इकडे ये मी माझ्याबरोबर. तर ती तयार झाली आणि यायला लागली. तिकडे ती ओपन अप व्हायला लागली. बाकी बापू भक्त तिला विचारायला लागले काय करणार आहेस काय, तिथे सांगायला लागली मी डॉक्टर बनणार, मेडिकलला ॲडमिशन घेणार. पण बहीण येऊन सांगायला लागली ही असं बोलते, पण खरं तर ही आम्ही विचारलं तर हो नाहीच. हिचं बहिणी विचारायच्या, त्या पण काळजीत असायच्या, त्यांना सांगायची मी मेडिकल करेन. पण आम्ही विचारल्यानंतर हिचं उत्तरच नसायचं. मेन आम्ही आहोत पुढे स्टेप टाकण्यासाठी, तर ही काही बोलायचीच नाही. हळूहळू आता ॲडमिशन्स बंद व्हायची वेळ आली आणि एक दिवस अचानक ही बोलली मला मेडिकलमध्ये ॲडमिशन मिळतंय का, आपण बघू कॉम्प्युटरमध्ये. म्हटलं का नाही, चल बघू. आणि एवढी आनंदित झाले मी त्या दिवशी, त्या क्षणाला. म्हटलं बापू अंबज्ञ तुम्ही ते करून दाखवलं. हिने विचारलं आता ॲडमिशन तुम्ही मिळवून देणार हे तर नक्की माहिती आहे. आणि बघतो तर ॲडमिशन झालेले होते बऱ्याच कॉलेजेसचे, 1-2 कॉलेजचे बाकी होते. आणि तिने विचारलं, त्याच्या दुसऱ्या दिवशी सकाळी आम्हाला वर्ध्यावरून फोन आला, एक मेडिकलचं ॲडमिशन आहे, कॅन्सलेशन झालेलं आहे, त्याच्या अगेन्स्ट ॲडमिशन आहे, तुम्ही येऊ इच्छितात तर या, पण आजच्या आजच आम्हाला पेपर पाहिजे आहेत. तर म्हटलं ठीक आहे, आम्ही स्कॅन करून पेपर पाठवतो. त्यात तो लास्ट दिवस होता ॲडमिशनचा. स्कॅन करून पेपर तिकडे पाठवले आणि संध्याकाळी आम्ही पोचलो. 5च्या आधी पोचायचं होतं आम्हाला तिकडे. तिथे गेलो, सिग्नेचर्स झाल्या आणि ॲडमिशन होऊन गेलं. हे असे माझे बापूराया, जिथे नव्हतं तिथे त्यांनी सर्व करून दिलं. म्हणजे आम्हाला वाटलं नव्हतं की हिचं मेडिकल ॲडमिशन होणार आहे, पण काहीतरी करणार आहे हे नक्की, पण काय ते माहिती नव्हतं म्हणून द्विधा स्थिती होती. पण बापूने हे करून दाखवलं आणि माझा बापूरायाच हे सर्व करू शकतो. जो आनंद त्यांनी तिथे 2004 पासून गेल्यानंतर दिला, त्याच्या मागे जेव्हा आम्ही मागचा विचार करायला लागलो तेव्हा कळायला लागलं की हे आमचं आजचं जीवनाचं प्लॅनिंग त्यांनी पूर्वीच करून ठेवलेलं. पूर्वीपासून आम्हाला हे असं अमुक हे घडलेलं ना, ते त्याच्यासाठी बापूने पहिलं ते प्लॅन केलेलं, म्हणून हे आज असं झालेलं आहे, म्हणून हे आज आम्हाला असं मिळतं आहे. हे सगळं बापूंकडे गेल्यानंतरच आमच्या लक्षात आलं. आणि बापूरायांना किती अंबज्ञ बोलू हे मला कळत नाही. आम्ही बापूरायांचे फार ऋणी आहोत. त्याच कॉलेजमध्ये माझ्या मुलाला पण ॲडमिशन मिळालं. दादाने सांगितलेलं सर्व ठीक होणार आहे, सर्व छान होणार आहे आणि दादांचा शब्द तर कमी पडणारच नाही कुठेच. दादाने सांगितल्याप्रमाणे मग त्याच कॉलेजमध्ये माझ्या मुलाला पण MD मेडिसिन करण्यासाठी ॲडमिशन मिळालं. अंबज्ञ बापू. हरिओम श्रीराम अंबज्ञ.